असलेला हा सामना, या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. महारवलनाथ करबोडे संघ इथे सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि जो संघ विजयी होईल तो महारवलनाथ करबोडे संघासोबत बरोबर सेमीफायनल सामना खेळेल. याची नोंद घ्यायची. हा सामना महत्वाचा. तयार लायमन, लायमन सुद्धा तयार आहेत. सुरू करा. पंच रोहित कांबळे. स्मिथ वैयक्तिक कोणातील पहिल्या संघासाठी पहिल्यासाठी घेऊन स्मिथ एक वेगवान गोलंदाज. जोरदार फटका मारा. चेंडू जातो. पंचांवर कुणी दावा टाकू नये. पंच जो निर्णय घेतील तो पंचांचा अंतिम निर्णय असेल. याची पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांवर कोणत्याच प्रकारचा दबाव टाकू नये. हा आउट. ओके. आणि बाद झालाय. मोठा फटका लगावला होता परंतु सुंदर झेल घेतला. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बाद लायमन आहेत. पहिला चेंडू जोरदार फटका मारला होता परंतु सुंदर क्षेत्ररक्षण केलं क्षेत्ररक्षक. कुणीही पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. त्याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. तसेच लायमन आपली जागा आणि आपलं लक्ष मैदानात असू द्या कारण हा क्वार्टर फायनल सामना असेल आणि एक आतिथ्याची लढत या सामन्यामध्ये दिसते. पुन्हा एकदा स्मिथ आपल्या गोलंदाज तयार होतो. तो चेंडू टाकलाय. मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन गेलेला एका धावेसाठी. संघाचं खातं होतं वैयक्तिक खातं एका धावेने. एक गडी बाद एक धावा. पहिल्या षटक चालू असताना त्या चेंडू 5 चेंडूंचा एक षटक आणि 2 चेंडू झाले. 2 चेंडू मध्ये पहिला चेंडूवरती सुंदर झेल घेऊन आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशी कामगिरी केली स्मिथ माहिती संघाच्या खेळाडूने. मात्र दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. आता मात्र स्मिथ तयार. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू. अतिरिक्त एक धाव. एका धावेने संघाने भर संघाची धाव संख्या 2. एक गडी बाद 2 धावा. पुन्हा एकदा स्मिथ. आता पहिल्या चेंडूवरती जो हल्ला केला होता तो हल्ला आता त्या तिसऱ्या चेंडूवरती झाला. चेंडू गेला सीमारेषेवर 6 धावांसाठी. धाव संख्येत भर संघाची धाव संख्या होते 8 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिले 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट फेकले होते त्यानंतर मात्र मोठा फटका लगावला. पुन्हा एकदा तयार असेल. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चेंडू फसवा आणि निर्धाव चेंडू जातो. अंतिम चेंडू असेल या षटकातील. आता मात्र मोठा चेंडू पुरेपूर फायदा घेतला का नाही. बाद झाला आणि अशा तऱ्हे षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तांकाची धाव संख्या झाली 2 गडी बाद 8 धावा. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचे. श्रीनगर कारवांचीवाडी वर्सेस रवळनाथ कारवांचीवाडी. वैयक्तिक कोटातील पहिला आणि संघासाठी अंतिम षटक येतो पल्ला. एक वेगवान गोलंदाज सुंदर गोलंदाज या रत्नागिरीमध्ये ज्याचं नाव आहे असा पल्ला. मन्या. आता मात्र जोरदार फटका मारलाय. बघूया या चेंडूवरती किती धावा मिळतात. 2 धावा निश्चित काढल्या जातात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का. तिसरी धाव काढली जाते आणि अरे रे रे इथे मात्र हातमाथ्या झाली. 2 बाद झाला काही कळलं नाही परंतु बाद ते खेळाडू झालेला आहे. 4थी धाव काढण्याचा प्रयत्न. 3 धावा तर पूर्ण झाल्या होत्या परंतु अति घाई संकटात नाही
आणि खेळाडू बाद. तिसरा धक्का बसतोय. महालक्ष्मी बसनी संघाला 3 धावा मिळत आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. सेमीफायनल टाका होता ना, समजल तुला? 2 धावा. ओके ओके, सॉरी 2च धावा. ओके, रोहित कांबळे, समीर 2च ना? ठीक आहे. 3 समीर. थांबव. पंच समीर पुढे लक्ष असू द्या. मी म्हणून तुम्हाला विचारलं परत. आता मात्र ऑफच्या दिशेला कटवलेला चेंडू बघूया. 1 धाव मिळते या चेंडूवरती. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर गोलंदाजी आतापर्यंत स्मिथ फायटर संघाकडून अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी केले. नाणेफेकीसाठी यायचे लगेच. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू, वेगवान चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय फलंदाजाचा. फलंदाज या रत्नागिरीमध्ये आणि आपल्या गोलंदाजी चमकदार अशी कामगिरी करताना त्रिफळा उद्ध्वस्त केला. मागल्या चेंडूमध्ये, मागच्या चेंडूमध्ये त्रिफळा उद्ध्वस्त करून आपल्या संघासाठी महत्वपूर्ण. आता मात्र ऑफसाईड कटवले चेंडू बघूया. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि अशा तऱ्हेने धाव बाद झाला. अजून 1 चेंडू, 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बघूया या चेंडूवरती किती धावा. आतापर्यंत धाव संख्या झाले 13 धावा. 9 चेंडू मध्ये फक्त 13 धावा. एक षटकार लगावला तर त्यानंतर कुठेतरी रोखलं गेलं. पल्ला याच्याकडून सुंदर गोलंदाजी केले. धाव संख्या पत्र फक्त 13 धावा. आता मात्र डावखुरा फलंदाज. आता मात्र जोरदार फटका मारला. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, बाद झालाय. अशा तऱ्हेने 2 षटकांचा खेळ संपतोय. पहिलं सत्र संपतोय. पहिल्या सत्रामध्ये धाव संख्या गोळा केले 13 धावा. 14 धावांचं माफक असं आव्हान असेल ते स्मिथ फायटर संघाकडे. लगेचच सामन्याला सुरुवात होणार आहे. अजून 1, 2, 3 सामने खेळवायचे आहेत. चला लवकरात लवकर. पंच समीर कोळे लक्ष मैदान असू द्या. पहिला चेंडू बघूया स्मिथ साठी. पहिला चेंडू मारला. पहिला चेंडू जातो सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी 8 धावांची गरज. पहिला चेंडूवरती जोरदार फटका मारला. चेंडू गेला सीमारेषेबाहेर. पुन्हा एकदा उलटा चेंडू मात्र उंच गेला. चेंडू आणि झेल झाला. इथे मात्र फलंदाज बाद. सुंदर उंच गेला चेंडूवरती सुंदर झेल घेतला क्षेत्ररक्षक. इथे जर धावांचा विचार केला तर अजूनही 8 धावांची गरज आहे. इथे कुठे 8 चेंडू मध्ये 8 धावा. ते मोठा फटका लगावण्याची प्रत्येकाची इच्छा असेल. अथर्व 21. यानंतर होणारा पहिला सेमीफायनल सामना श्रीनगर वर्सेस रवळनाथ कारवांचीवाडी. 8. आता मात्र 3 धावा. ज्या प्रकारे धावत आला ना, असं वाटलं होतं मला इकडे मैदान सोडून इकडे येईल, पण थांबला आणि अशा 3 धावा पूर्ण केल्यात. ओके, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय
आणि फलंदाज आमंत्रित केले ते श्रीनगर संघाला. आता मात्र एक धाव. आता मात्र उंच गेले चेंडू झेल घेतला जाईल का? आणि सुंदर, अतिशय सुंदर झेल. 5 चेंडू 4 धावा. 5 चेंडू 4 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 4 धावा. सचिन कांबळे, सचिन बहुमूल्य अशी कामगिरी करताना कोणाला पाणी पाहिजे असेल तर लगेचच हे घे, दिलं बघा. सकाळपासून झटतो तो. 5 चेंडू 4 धावांची गरज असेल. टावकुरा फलंदाज पल्ला. सुंदर षटक फेकलं होतं ज्याने आपल्या गोलंदाजीमध्ये. आता मात्र फलंदाजी आलाय तो पल्ला. बघूया 5 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असेल. आव्हान तितकं सोपं दिसतंय मात्र कठीण होऊन बसेल का की काय बघूया. थांबला थांबला. काय रे, 9 चेंडू 1 धाव अशा 2 धावा. 2 धावाची गरज. 5 चेंडू मध्ये 2 धावा. आता मात्र अशा तऱ्हेने मला वाटतं स्मिथ फायटर संघ विजय होतो आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ या एक ग्रामपंचायत मध्ये